$75 वो कोई दालमिल वाले का बच्चा छोटा बच्चा ऐसा ऐसा कर रहा बोले 10,000 हो जाएंगी बोलता 7500 वो एक दालमिल वाले का पोतरा ऐसा कर रहा बोलते भाई कौन से दालमिल वाले कर रहा क्या मालूम पण ऐसा ऐसा कर रहा हो जानने का नमस्कार मंडळी, कशा आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्म मध्ये. आज आपण येला आहे जालना बाजार समिती व नवीन पांढरी तूर येला आहे. या ठिकाणी 15 कट्टे आहे व या ओमकार ट्रेडर्स या आडत दुकानावर येला आहे. पुढे आपण हारशीद्वारे जाणून घेऊया पांढऱ्या तुरीचा बाजारभाव. तसेच आडत दुकानदार आहे आपल्या सोबत व्हिडिओ मध्ये, पुढे त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय गणित राहील पुढे, जी पांढऱ्या तुरीचं काय बाजारभाव लागन, कमीत कमी जास्तीत जास्त भाव वाढते का कमी होते, संपूर्ण माहिती पुढे आपण व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया. 1 रुपया व्हिडिओ घ्या पहिले. 71 नाही पीक पाणी चॅनलवर जाणार आहे. 71 फोटो घ्या. 71 रुपया तुम्ही पण या पुढे मग. घेऊ 6 7 8 9 10 11 12 7200 7200 71 7271 7271 चाल कृष्णा 72 72 72 81 7299 7300 रुपये 7300 रुपये 99 74 माल में दम है 7411 12 रामू सेठ 12 7500 बोल रहे भाई. 7500 रुपये 7500 रुपये लवकर घेणार आहे का तू डंकी 7500 चांगले जमीन वाल्यांना. एपीचे विषय भाऊ आहे. 7500 रामू सेठ मालाचे 7500 माल है बढ़िया 15 कोनी 7500 रुपया. चलो दीपक सेठ 7500 आज दीपक सेठ आगे बोले तो चलो दीपक सेठ 7500 7500 करू क्या विष्णू भाऊ 7500 राजू भाऊ 7500 वो कोई दालमिल वाले का बच्चा छोटा बच्चा ऐसा ऐसा कर रहा बोले 10,000 हो जाएंगी बोलता 7500 वो एक दालमिल वाले का पोतरा ऐसा कर रहा बोलते भाई कौन से दालमिल वाले कर रहा क्या मालूम पण ऐसा ऐसा कर रहा हो जानने का 1 रुपया 7500 वो तुमको स्टेटस डालना पड़ेगा. 7500 1 2 रुपया 3 रुपया 4 5 11 75 11 नवनीत सेठ 11 12 25 26 25 51 60 61 68 69 76 रुपये 27 90 7590 रुपये 90 75 रुपया 90 रामू शेट्टी 90 करना है क्या नवनीचे करना है क्या 91 बोलना है क्या दिल में रह जाएंगे 75 90 रामू सेठ माफ भेजो. आज आपण आहे जालना बाजार समितीला. सुरुवातीला आपण एक जी तूर येईल होती पांढरी बाजार समितीमध्ये तिची हाराशी बघितली व आपल्या सोबत आहे आडत दुकानदार. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया जे नवीन तूर आहे तिचं काय गणित राहील भविष्यात, कमीत कमी काय दर राहील, जास्तीत जास्त काय दर राहील व जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची काय धोरणं राहील भविष्यात
कसं समजा गणित राहीन याचं तुरीचं सविस्तर माहिती आपण पुढं आडत दुकानदार त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. माझं नाव संदीप श्रीकांतराव कचरे. हां इथे आमचं श्री बालाजी ट्रेडिंग कंपनी आणि ओमकार ट्रेडर्स आडत दुकान आहे आणि आमच्या आडत दुकानावरती सर्व शेतकऱ्यांचा दूरदूरून माल विक्रीस येतो. बरं. तर आज तुरीची आवक कशी होती जालना बाजार समिती, जुनी व नवी तुरीची? जुन्या तुरीची आवक तर आता बंद झाल्यासारखीच आहे हां आणि नवीन तुरीची आवक हळूहळू सुरू व्हायला लागली. बरं आज बऱ्याचशा जणांनी नवीन दाल मिलवाल्यांनी मुहूर्त केले. बरं. तर आज आमच्या दुकानी 7590 रुपये असा विक्रमी दरामध्ये विक्री झालेली आहे तुरीची. बरं वा, एकदम एक नंबरमध्ये विकली समजा नंबर 75. 1 मध्ये 7590 रुपये सर्वात उंच भाव आपल्या दुकानावर भेटलेला आहे. बरं. तुरीचं वाण कोणतं होतं सांगू शकता का? तुरीचं BDN 711 म्हणून परभणी कृषी विद्यापीठाचं जे वाण हां हां. ते वाण होतं बरं बरं. आणि अत्यंत वाळलेली आणि अशी सुबक असं खळं होतं. बरोबर आहे. आणि कोणत्या गावाची होती तूर? ती तूर पैठण भागातल्या सोनवाडी गावाची तूर होती. असं आहे का? किती कट्टे आले होते आज? ते 15 गोण्या आल्या होत्या. 15 गोण्या आल्या होत्या. म्हणजे हाराशी म्हणतीला काय भाव लागला आपल्या? 7590 रुपये भाव लागला. बरं बरं. आणि कमीत कमी काय दर आहे समजा गुणवत्तेनुसार? कमी नवीन तूर आहे खालीमध्ये 6500 रुपये. खाली म्हणजे 6.5. 6500 बरोबर आहे. आणि वरमध्ये? वरमध्ये 7600 रुपये. बरोबर आहे. भविष्यात काय दर राहील? असे भाव स्थिर राहतील का वाढते? भविष्यामध्ये भाव वाढत जातील. हां हां जशी जशी आवक वाढत जाईल तशी मागणी पण डाळीची वाढत जाईल. हां आणि सध्याच्या मालामध्ये मॉइश्चर यायला लागले, हां हां ओलसरपणा, हां हां. तर तो काही दिवसांनी वाढलेला माल येईल. बरोबर आहे. तर त्यामुळे भाव वाढतील आणि हे फार लवकरात लवकर 8000 रुपये होईल. बरोबर आहे. आणि लाल तूर पांढरी तूर कशी आवक आहे सध्या? सध्या आवक जेमतेमच आहे. हां. नेमकी सुरुवात झालेली आहे. लाल तुरीची काय दर आहे? लाल तूर वरमध्ये चांगला माल 73-74 पर्यंत आहे हां. आणि खालीमध्ये कमीत कमी 6700-6800 रुपये. बरोबर आहे. मग जुन्या तुरीत समजा जुन्या तुरीच्या मानानं नव्या तुरी बऱ्या करू त्या मानानं? हो हो, नवीन तुरीमध्ये मागणी चांगली. बरोबर. भविष्यात काय हे दर राहतील का? नाही, भाव वाढतील ना. भाव भाव वाढतील. बरोबर आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित जाता जाता? तूर उत्पादक शेतकऱ्यांना फक्त एकच सांगणे आहे की भाई तुम्ही मॉइश्चरची तूर आणू नका. हां हां चांगली वाळून आणा हां हां. आणि तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने त्याची मळणी आणि थ्रेशिंग करसाल, खळं जितक्या साफसुथरं करसाल हां हां. तितके तुम्हाला भाव भेटतील. बरोबर आहे. बरं. सरकारची खरेदी काय आहे? त्याचं काय भाव आहे समजा? सरकारची खरेदी सध्या नाही सुरू हां हां. आणि सरकारच्या हमी भावापेक्षा इथं मार्केटमध्ये शेतकऱ्याला उंच भाव भेटल्यामुळे शेतकऱ्यांना नाफेडकडे जायचे काही प्रश्नच येणार नाही. बरोबर आहे. कारण की हमी भाव 8000 आहे हो, आणि भविष्यात 8000 पेक्षा जास्त दरानं तूर. जास्त दरानेच विक्री होणार इथे. बरोबर आहे. कारण की ते आपलं चिन्ह दिसत आहे सध्या बाजार समितीत. बरं चालतं. या ठिकाणी जे आडत दुकानदार होते आपल्यासोबत संदीप भाऊ, त्यांनी आपलं थोडक्यात खूप छानपैकी माहिती दिली. कमीत कमी काय दर आहे, जास्तीत जास्त काय दर आहे व भविष्यात काय दर राहतात व शेतकऱ्याने माल कसा आणावा हे बी त्यांनी जाता सांगितलं. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबूया. पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.